तर बघू शकता तुम्ही किती छान असं प्रिन्सेस कट ब्लाउज फिटिंग आणि फिनिशिंग सहित बसलेला आहे। पॉप आलेला आहे, चेस्टचा साइड बरोबर अगदी व्यवस्थित बसलेला आहे, बाही पण व्यवस्थित आणि गळा किती छान असा पाठीवर गच्च बसलेला आहे। बघू शकता तुम्ही खूप छान असा गळा पूर्ण फिटिंग आणि फिनिशिंग। नमस्कार, मी भारती टॉप मराठी शिवण क्लास मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाउज पूर्ण शिवून घेणार आहोत। तर बघा व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघा आता आपण चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा आता दोनही भाग असे सारखे जोडून घेतले आहेत, पूर्ण मेन ब्लाउज पीस आणि पूर्ण कट करून घेतलेला आहे। आता सगळ्यात अगोदर आपल्याला गळा पूर्ण स्टिच करून घ्यायचा आहे। तर बघा आपल्याला आता बघा टिप लावून झालेली आहे आपल्या पूर्ण गळ्यावर। तर आपण कधी पण आपण पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण असं जोडून घ्यायचं आहे, कारण आपलं कापड इकडे तिकडे गेलं न पाहिजे आणि व्यवस्थित प्रॉपर असे फिटिंग आणि फिनिशिंग सहित तयार झालं पाहिजे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे सगळीकडे। आता दुसरं पार्ट आपल्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही सारखे पार्ट आपल्याला तयार करून, तर बघा अशा पद्धतीने हा भाग खाली मेन फॅब्रिक आपल्याला वर घ्यायचा आहे आणि अस्तरचा भाग आपल्याला खाली ठेवून टिप मारून घ्यायची आहे। तर बघा आता एकामागे एक आपण असे पार्ट जोडून घ्यायचे आहे, तर धागा पण नाही तुटला पाहिजे आणि आपले पार्ट पण जोडून झालेले पाहिजे। तर बघा आता बघा आपण पूर्ण टिप मारून घेतलेली आहे, व्यवस्थित आपल्याला अगदी व्यवस्थित आपल्याला टिप मारून घ्यायचे। हाताच्या पंजा ठेवून आपल्याला बरोबर असं टिप मारून घ्यायचे, कापड कुठेही गोळा नाही झाले पाहिजे आणि व्यवस्थित आपलं टिप मारून फिनिशिंग आली पाहिजे। आता बघा आता कमरेच्या साइडनं असं सारखं भाग जोडून घ्यायचा आहे आणि मेन फॅब्रिकचा भाग आपल्याला उलट ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तरचा भाग खाली ठेवून घ्यायचा आहे आणि टिप मारून घ्यायची आहे। अगदी बघा बॉर्डर आलेली आहे, बॉर्डरच्या खाली आपण पाऊण भागावर आपण शिलाई करत आहोत, पाव भागावर आपण शिलाई करत आहोत। तर बघू शकता आपल्या प्रॉपर अशी शिलाई करून झाली आहे। एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता बघा एक्स्ट्राचा भाग आपण कट केलेला आहे, आता आपल्याला डापटीप मारून घ्यायची आहे। तर बघा आता आपण डापटीप मारली, आता त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे। एकदा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे, कुठेही कमी जास्त झालं न पाहिजे। आता उलट केलं बघा, हे उलट साइड, आता उलट्या साइडनं आपण खाली बघा उलट साइड अस्तरचा भाग खाली आणि मेन फॅब्रिक आपल्याला वर ठेवून घ्यायचा आहे आणि बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पाव भागावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आता टिप मारून घ्यायची आहे। आता बघा पूर्ण गळ्यावर आपण टिप मारून घेतलेली आहे पाव इंचावर। आता आपल्याला इथं तिरकी कातर लावून घ्यायची आहे, छोटे छोटे असे कट लावून घ्यायचे आहेत गळ्यामध्ये। फिनिशिंग खूप व्यवस्थित आणि फिनिशिंग सहित आपला ब्लाउज तयार होतो आणि अशी जर आपण तिरकी कातर दिली तर व्यवस्थित आपला गळा तयार होतो। तर बघा हा भाग आपल्याला पलटवून घ्यायचा आहे, आतल्या भाग जो आपण पूर्ण टिप मारून घेतलेली होती तो भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं सारखं करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्यवस्थित आपण सारखं करून घ्यायचं आहे। कुठेही कापड गोळा असलेला तर त्याच्यामध्ये जमा होऊन जातो, तर गोळा असलेला कापड आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे। अगदी आपल्याला गळ्याला पूर्ण गळा तयार करून घेतली, त्याच्यावर आपल्याला अगदी टिप मारून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही, तर बघा आता पूर्ण गळ्यावर आपण टिप मारून घेतलेली आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला बघा इथून आपल्याला कापड गोळा होतो फिटिंग करायच्या वेळेस। तर बघा अगदी आपल्याला कमरेपासून आपल्याला पूर्ण ब्लाउजवर अशी टिप मारून घ्यायची आहे, अगदी 4 नंबरच्या शिलाईनं। तर आपली व्यवस्थित अशी कुठेही कापड जमा होत नाही आणि व्यवस्थित आपलं फिटिंग आणि फिनिशिंग सहित ब्लाउज तयार होतो। तर बघा असं आपल्याला सारखं करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही, तर बघा आता आपण एक्स्ट्राचा भाग कट केला आणि व्यवस्थित करून घेतलं। आता आपल्याला मध्य करून बघा असं मध्य करून घ्यायचं आहे आणि टक्स लावून घ्यायचा आहे। आता दोनही साइडनं आपल्याला टक्स लावून घ्यायचा आहे कमरेच्या भागाला।
तर बघा आता आपण टक्स लावून घेतलेले आहे, पूर्ण प्रॉपर असा आपला गळा तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित। आता बघा आपल्याला गळ्यावर लेस लावून घ्यायची आहे, तर आपल्याकडे गोल्डन साडीला मॅच होतं असेल ते तो कलर पण वापरू शकतो आपण, जे तुमच्याकडे कलर असतील ते तुम्ही वापरू शकता। खूप छान लेस लावल्यानं खूप छान असा गळ्यावर व्यवस्थित आणि फिटिंग आणि फिनिशिंग तयार दिसतो आणि खूप छान असा दिसतो, गळा उसरून दिसतो आणि व्यवस्थित पण दिसतो। तर बघा आता डबल शिलाई आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे। डबल टिप मारल्याने काय होतं, शिलाई व्यवस्थित आणि लेस पण उलटत नाही। जर आपण डबल शिलाई नाही केली तर लेस आपली उलट पलटून जाते। तर बघा आता व्यवस्थित आपण लेस लावून घेतलेली आहे, खूप छान अशी गोल्डन कलरची, अगदी बघू शकता तुम्ही। तर प्रॉपरली आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे। आता बघा आपल्याला फ्रंट पार्ट तयार करून घ्यायचा आहे, तर हा भाग आपल्याला असं ठेवून घ्यायचा आहे, तर तुम्ही बघू शकता। आणि आपल्याला अगदी आपल्याला याच्यावर पूर्ण टिप लावून घ्यायची आहे, अगदी खिचायचं नाही आहे, अगदी आरामात आपल्याला टिप लावून घ्यायची आहे। तर बघू शकता डबल शिलाई करून घ्यायची आहे, डबल टिप मारली तर बघा किती छान असा पॉप तयार झालेला आहे, खूप छान आणि मस्त। आता बघा खालच्या साईडनं आपण ठेवलेला आहे, वरच्या साईडनं हा पार्ट ठेवलेला आहे, तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित अशी आरामात। तर बघा आता हा भाग आपला एक्स्ट्राचा इकडे तयार झालेला आहे, तर हा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता एकदम प्रॉपरली आपला सरळ भाग आला पाहिजे। तर बघा इथून पण आपल्याला मार्जिन करून हा भाग एक्स्ट्राचा आपल्याला कट करून घ्यायचा आणि सरळ असं बनवून कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी सरळ कट करून गेलं आणि सारखे भाग जोडून घेतले, बघू शकता तुम्ही प्रॉपरली आपल्याला सारखे भाग जोडून घ्यायचा आणि आपल्याला आयपट्टी आणि हुक पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे। तर बघू शकता किती छान असा पॉप तयार झालेला, खूप व्यवस्थित आणि फिनिशिंग आणि फिटिंग सहित। तर आपल्याला आता इथं आयपट्टी जोडून घ्यायची आहे, तर बघू शकता मी आयपट्टी जोडून घेते आहे। त्याच्यानंतर आपल्याला हुक पट्टी जोडून घ्यायची आहे, अगदी 1/2 इंचावर आपल्याला हुक पट्टी जोडून घ्यायची आहे आणि आयपट्टी जोडून घ्यायची आहे। तर बघा आता आपल्याला याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि हाच भाग आपल्याला पलटी करून बरोबर आपल्याला काटोकाट अशी आपण जिथून पट्टी लावलेली आहे तिथून शिलाई करून घ्यायची आहे, टिप मारून घ्यायची आहे। आता बघा किती छान असा पॉप आणि आपली हुक पट्टी जोडून झालेली आहे। आता आपल्याला इथून एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि इथून बघा आपल्याला आय करून घ्यायचे आहेत। तर बघा अशी आपल्याला मार्जिन करून घ्यायचे आहे, 2-2 बोटांनी अंतर ठेवून आणि 5 आय आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। अशी फोल्ड केली, त्याच्यानंतर बघा आता आपण इथं टिप मारत जायचं आहे, डबल टिप करून घ्यायची आहे, कारण आपली आय जो आपण बनवतो तो निघलं न पाहिजे, तर आपल्याला त्याच्यावरून आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही आता आपले पूर्ण 5 आय तयार झालेले आहेत, डबल टिप लावून घेतलेली आहे। जिथं जिथं आपण आय बनवत आहोत त्या ठिकाणी डबल टिप मारून घ्यायची आहे आणि हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचे आहे। अगदी सारखे भाग आपल्याला असे मोजून घ्यायचे आहेत, जो कोणता कमी जास्त झालेला भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे, अगदी आपल्याला कमरपट्टी 1.25 इंचाची घ्यायची आहे, उंचीमध्ये आणि लांबीमध्ये जास्त असली तर चालते। तर आता आपण कमरपट्टी लावून घेत आहोत। आता एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला दाबटीप लावून घ्यायची आहे। आता दाबटीप लावली, आता तोच भाग आपण फोल्ड करून बघा आता आपण टिप मारून घेत आहोत। तर अगदी आपलं बॅक पार्ट तयार झालेलं होतं, तर बघू शकता तुम्ही आता आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जोडून घ्यायचे आहेत। बघा किती छान असा पॉप तयार झालेला आहे, खूप छान फिटिंग आणि फिनिशिंग सहित। आता आपण बाही पण तयार करून घेतलेली आहे अगदी व्यवस्थित। आता बघा आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत, तर बघा व्यवस्थित आपल्याला सारखं अगदी चेक करून घ्यायचं आहे आणि अर्ध्या इंचावर आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। बघा दोनही भाग असे सारखे जोडले आणि त्याच्यानंतर आपल्याला टिप लावून घ्यायची आहे।
तर बघा आता आपण टिप लावली, एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे। तर बघा आता आपण डबल टिप मारून घेतलेली आहे। आता अगदी आपल्याला कंबरचा भाग मोजून घ्यायचा आहे। तर बघू शकता असं ढुंपटलं आणि दोन भाग केले। 8 चौक 32, 32 ची कंबर आहे। तर मी आता इथं 32 बघा दोन्ही साइड असे जोडून घ्यायचे। 8 चौक 32 तर 8 इंच आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे। तर बघू शकता इथं 8 इंचावर मी मार्जिन करून घेत आहे। आता इथून आपल्याला सारखं भाग जोडून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला जो कोणचा भाग आपला एक्स्ट्रा झालेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आता प्रॉपर आपली छाती चेस्टचा चौथा भाग इथून आपल्याला असं मोजून घ्यायचा आहे। तर 9 इंच आहे, तर मी तर 9 इंच घेत आहे। 9 चौक 36 साइजचं ब्लाउज आहे आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता आपण बॅक पार्ट पण तसंच करून घ्यायचा आहे। जो एक्स्ट्रा झालेला आहे तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला असं ब्लाउज करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मेन पॉइंट आपल्या बाहीचा मध्य घ्यायचा आहे। बाहीचा मध्य आणि शोल्डरचा मध्यवरून आपल्याला बाही जोडून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित येतो आणि कुठेही कमी जास्त पडत नाही। तर बघू शकता अशा पद्धतीने। आता ह्या साइडनं पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। बाहीचा मध्य घेतला आणि शोल्डरवर आपण शोल्डर जोडतो तिथून सानी आपल्याला बाहीचा मध्य घेऊन आपल्याला जोडून घ्यायची आहे बाही। तर बघा अगदी व्यवस्थित आपली बाही जोडून झाली। आता डबल टिप मारून घेऊ आपण। तर बघा आता आपण डबल टिप लावून घेतलेली आहे। अगदी व्यवस्थित आपली प्रॉपर अशी फिनिशिंग बघा, कुठेही कापड गोळा झालेले नाही आणि अगदी व्यवस्थित आपण बाही जोडून घेतलेली आहे। तर बघू शकता तुम्ही। आता दुसऱ्या साइडला पण आपल्याला तशीच बाही जोडून घ्यायची आहे। तर बघा आता मी बाही जोडून घेतलेली आहे। आता आपल्याला दंडगीर मोजून घ्यायचं आहे 6 इंच। तर आपण सरळ साइडनं आपल्याला 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली, तर सरळ साइडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता टिप मारून घ्यायची आहे सरळ भागावरून। आता सरळ भागावरून आपण टिप मारून घेतली, एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघा आता एक्स्ट्राचा भाग आपण कट केला, त्याच्यानंतर आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही असं उलटं केलं आणि जिथून आपण मार्जिन केलेली आहे 8 चौक 32 साइजचं ब्लाउज आहे तिथून आपल्याला प्रॉपर अशी फिटिंग करून घ्यायची आहे। तर आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग आणि मुंडा मोजून घ्यायचा आहे जेव्हा आपण फिटिंग करत आहोत तेव्हा। तर बघा इथं 9 इंच आणि छातीचा चौथा भाग आणि बगल मुंडा आपण मोजून घेतलेला आहे। आता इथून आपल्याला दंडगीर मोजून घ्यायचं आहे। दंडगीर आहे 6 इंच, तर आपल्याला 6 इंच घ्यायचे आणि इथून आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे। तशीच उलटं करून घ्यायचं आणि 2-3 आपल्याला टिप मारून घ्यायचे आहेत। अगदी जर आपण 2-3 टिप मारून घेतलं जर कमी जास्त झालं तर आपल्याला काढायला तर बरोबर होतात। तर बघू शकता तुम्ही आता मी इथं 2-3 टिप लावून घेतलेले आहे। आता बघा सरळ केलं तर बघा किती छान अशी आपली बाही तयार, कुठेही चुन्नट नाही आणि कुठेही प्लेट पडली नाही। व्यवस्थित अगदी व्यवस्थित आपण फिटिंग करून घेतलेली आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला ह्या साइडनं तशीच फिटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता प्रॉपरली आपण बाही जोडून घेतलेली आहे आणि फिनिशिंग सहित पूर्ण ब्लाउज रेडी ओके झालेला आहे। तर कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आपण आता आपण लटकन लावून घेत आहोत। तर 2.5 ते 3 इंचावर आपल्याला शोल्डरवरून आपल्याला लटकन लावून घ्यायचे असते। तर बघा रेडीमेड असे मी नॉट लावून घेत आहे। तर बघू शकता रेडीमेड। तर बघू शकता अगदी आपलं ब्लाउज व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। चला तर मग भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये छानशा व्हिडिओ।